गुड आफ्टरनून मित्रांनो, आज आपण इकॉनॉमिक्सच्या तिसऱ्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. दॅट इज डिमांड ॲनालिसिस. ओके, सो पहिल्यांदा आम्हाला बघायचं आहे की डिमांड म्हणजे काय. आता याच्या अगोदर आम्ही युटिलिटी म्हणजे काय ते शिकलो होतो. अ वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ अ कमॉडिटी इज कॉल्ड ॲज युटिलिटी. आता डिमांड म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची मागणी. एखाद्या गोष्टीची आम्ही जेव्हा खरेदी करतो तेव्हा आम्हाला त्या गोष्टीची मागणी करावी लागते. ओके, समजा मला 12वीला ॲडमिशन घ्यायचे आहे, कॉलेजला 12वीला ॲडमिशन घ्यायचे आहे किंवा ॲडमिशन मी घेतले असं आपण म्हणूया, तर मग आमच्या डिमांड काय असणार आहेत. बुक्स, नोटबुक्स, स्टेशनरी, बरोबर आहे. पण नुसती गरज असणे म्हणजे डिमांड नव्हे. दॅट मीन्स ओनली डिझायर इज नॉट अ डिमांड. मग आता आम्हाला आणखीन थोडंसं खोलात जावं लागेल की डिमांड म्हणजे काय. पहिल्यांदा आपण त्याची डेफिनेशन बघूया, मग त्या खालच्या फॉर्म्युलाला मी एक्सप्लेन करतो. सो पहिल्यांदा डेफिनेशन ऑफ डिमांड. अकॉर्डिंग टू बेनम, द डिमांड फॉर एनिथिंग ॲट अ गिव्हन प्राईस इज द अमाऊंट ऑफ इट विच विल बी बॉट पर युनिट ऑफ टाईम ॲट दॅट प्राईस. थोडीशी अवघड डेफिनेशन आहे, पण व्यवस्थित समजून घ्या. डिमांड म्हणजे काय किंवा एखाद्या गोष्टीसाठीची डिमांड म्हणजे नेमकी काय, तर अकॉर्डिंग टू बेनम नावाच्या अर्थतज्ञाप्रमाणे द डिमांड फॉर एनिथिंग ॲट अ गिव्हन प्राईस इज द अमाऊंट ऑफ इट. एखाद्या वस्तूची एखाद्या विशिष्ट किमतीला केलेली मागणी. एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या वस्तूची एखाद्या विशिष्ट किमतीला खरेदी करू शकण्याची इच्छा, विच विल बी बॉट पर युनिट ऑफ टाईम ॲट दॅट प्राईस. आणि ती प्रत्येक वेळेला त्याच किमतीला खरेदी करू शकू अशा अर्थी एक्सप्लेन केलेली. ओके, सो डिमांड मीन्स व्हॉट. द डिमांड मीन्स द डिमांड फॉर एनिथिंग ॲट अ गिव्हन प्राईस इज द अमाऊंट ऑफ इट विच विल बी बॉट पर युनिट ऑफ टाईम ॲट दॅट प्राईस. एखाद्या विशिष्ट कमॉडिटीची एका विशिष्ट प्राईसला घेण्याची असलेली इच्छा म्हणजेच डिमांड. ओके, आता खाली जो फॉर्म्युला लिहिला आहे तो त्या डेफिनेशनपेक्षा खूप सोपा आहे, किंवा वरच्याच डेफिनेशनचं एक्सप्लेनेशन त्यांनी त्या छोट्याशा फॉर्म्युल्यामध्ये दिलं आहे. एखाद्या गोष्टीची आपण डिमांड करतो तर त्याच्यासाठी आपल्याकडे 3 गोष्टी असल्या पाहिजेत. नंबर फर्स्ट डिझायर, नंबर सेकंड विलिंगनेस टू परचेस, अँड नंबर थर्ड ॲबिलिटी टू पे. विचार करूया. पहिल्यांदा त्यांनी म्हटलं आहे डिझायर. डिझायर म्हणजे त्या गोष्टीला खरेदी करण्याची किंवा त्या गोष्टीचा अनुभव घेण्याची आमची इच्छा असली पाहिजे. ती गोष्ट आम्हाला वापरण्याची आमची इच्छा असली पाहिजे. दॅट मीन्स डिझायर. आम्हाला त्याची गरज असली पाहिजे. विमानाची डिमांड मी केली, बट मला त्याची काहीच गरज नाही आहे, तर अशा वेळेला त्याला डिमांड म्हणता येणार नाही. सो आम्हाला पहिल्यांदा बेसिकली त्याची काहीतरी गरज पाहिजे. वी मस्ट डिझायर इट. ओके, आम्हाला त्याची काहीतरी गरज हवी, त्याचा काहीतरी उपयोग करण्याची आमच्याकडे क्षमता हवी. सेकंडली विलिंगनेस टू परचेस. आता नुसतीच वापरण्याची इच्छा असून उपयोग नाही, तर ती खरेदी करण्याची इच्छासुद्धा पाहिजे. नाहीतर आम्ही लोकांकडची वस्तू आणू आणि ती वापरू. दॅट इज नॉट अवर डिमांड, दॅट मे बी अवर डिझायर. ती वस्तू मला खरेदी करायची ही माझी इच्छा असली पाहिजे. आणि नंबर थर्ड ॲबिलिटी टू पे. ती वस्तू खरेदी करण्याची माझी आर्थिक क्षमता असली पाहिजे. फिनान्शियल स्टॅबिलिटी तेवढी माझ्याकडे हवी, दॅट आय कॅन परचेस इट. म्हणजे कोणत्या 3 गोष्टींची आम्हाला गरज आहे एखाद्या गोष्टीची डिमांड आहे असं म्हणताना. पहिली, त्या गोष्टीची आम्हाला गरज हवी म्हणजेच डिझायर. नंबर 2, ती गोष्ट खरेदी करण्याची आमची इच्छा हवी, विलिंगनेस टू परचेस. अँड नंबर 3, ती गोष्ट खरेदी करण्याची आमची आर्थिक स्थिती हवी, दॅट इज ॲबिलिटी टू पे. एक उदाहरण देतो म्हणजे थोड्याशा या 3 कन्सेप्ट क्लिअर होतील. समजा एखादी वस्तू आहे जी मला खूप आवडली आहे. ओके, जी मला खरेदी करायची आहे. सपोज एखादी कार आहे असं आपण म्हणूया, ती मला खूप आवडली आहे. ओके, ती मला खरेदी करायची आहे, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत तेवढे. आता त्याला डिमांड म्हणणार का? नो. त्याच्यात डिझायर आहे, मला ती वस्तू घ्यायची आहे,
विलिंगनेस टू परचेस, खरेदी करण्याची इच्छासुद्धा आहे, तिची गरज आहे, खरेदी करण्याची इच्छा आहे, पण माझ्याकडे तेवढे पैसे आहेत का? ॲबिलिटी टू पे नाही आहे, मग अशा वेळेला त्याला डिमांड म्हणता येणार नाही. दुसरी गोष्ट, मला एखादी गोष्ट दिसली आहे म्हणून ती हवी आहे, एखादी गोष्ट छान दिसते आहे म्हणून ती हवी आहे, त्याचा काहीच उपयोग नाही आहे मला. माझी क्षमता आहे, खरेदी करण्याची इच्छासुद्धा आहे, पण त्या गोष्टीचा मला काही उपयोगच नाही आहे, गरजच नाही आहे, फक्त दिसते म्हणून घेऊया. आता त्याला डिमांड म्हणणार का? नाही. विलिंगनेस टू परचेस आहे, ॲबिलिटी टू पे आहे, पण डिझायरच नाही आहे, गरजच नाही आहे त्याची. ओके. तिसरा मुद्दा, एखादी गोष्ट खरेदी करण्याची, एखादी गोष्ट मला दिसली आहे जी मला गरजेची आहे, माझ्याकडे ती वस्तू खरेदी करण्याची कॅपॅसिटीसुद्धा आहे, पैसेसुद्धा आहेत, पण मला ती खरेदी नाही करायची. मी ती भाड्याने वापरू शकतो किंवा मी ती कोणाकडनं तरी घेऊन थोड्या वेळापुरती वापरू शकतो, मला ती खरेदी नाही करायची. आता डिझायर आहे, ॲबिलिटी टू पे आहे, पण परचेस करण्याचा विलिंगनेस आहे का? खरेदी करण्याची इच्छा आहे का? नाही. मग अशा वेळेला सुद्धा त्याला डिमांड म्हणता येणार नाही. म्हणजेच आम्हाला त्या गोष्टीची गरज हवी, वी मस्ट डिझायर इट, आम्हाला त्या गोष्टीला खरेदी करण्याची इच्छा हवी, विलिंगनेस टू परचेस, आणि ती खरेदी करण्याची आमची आर्थिक स्थिती, क्षमता असेल, ॲबिलिटी टू पे, या तिन्ही गोष्टी असतील, आता आम्हाला त्या वस्तूची डिमांड आहे असं आम्ही म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्या पुढे आम्हाला बघायचे आहेत टाईप्स ऑफ डिमांड. म्हणजे डिमांड याचा अर्थ आम्हाला आता लक्षात आला की एखाद्या गोष्टीची डिझायर प्लस विलिंगनेस टू पे परचेस प्लस ॲबिलिटी टू पे असेल तर आम्ही त्याला डिमांड म्हणू. मग आता या डिमांडचे प्रकार कोणते कोणते आहेत? नंबर पहिला लिहिला आहे आम्ही डायरेक्ट डिमांड. म्हणजे एखाद्या वस्तूची डायरेक्टली आम्हाला गरज आहे, डायरेक्टली आम्हाला डिमांड आहे. फॉर एक्झाम्पल सफरचंद, आम्हाला सफरचंद खायचं आहे, आम्हाला सफरचंद दिसतं आहे, आम्ही डायरेक्टली ते मागवलं किंवा डिमांड केली, दॅट इज कॉल्ड डायरेक्ट डिमांड. डायरेक्टली ते प्रॉडक्ट मागवणं. इनडायरेक्ट डिमांड म्हणजे काय? उदाहरण घेऊया. समजा आम्हाला आमच्या घरामध्ये संध्याकाळी नंतर उजेड हवा आहे, लाईट हवा आहे. ओके. तर आम्हाला ॲक्च्युली डिमांड कसली आहे? इलेक्ट्रिसिटीची. ओके. पण आम्ही काय करतो? आम्ही तो बल्ब आणतो. ओके. त्यानंतर आम्ही ते इलेक्ट्रिक फिटिंग करून घेतो, मग इलेक्ट्रिक कनेक्शन घेतो आणि आमच्या घरात लाईट पेटतो. ॲक्च्युली आम्हाला डिमांड होती इलेक्ट्रिसिटीची, पण आम्हाला बल्ब खरेदी करावा लागला, वायर्स खरेदी कराव्या लागल्या, कनेक्शन परचेस करावं लागलं. ओके. म्हणजे इलेक्ट्रिसिटीसाठीची डिमांड झाली इनडायरेक्ट डिमांड. आम्ही डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी नाही मागवले, आम्ही आधी सगळी इक्विपमेंट परचेस केली, इन्स्टॉलेशन केली आणि मग आम्ही त्याला इलेक्ट्रिक कनेक्शन दिलं. सो ॲक्च्युली आम्हाला इलेक्ट्रिसिटीची गरज आहे, पण इतर गोष्टी त्या लावल्याशिवाय आम्ही इलेक्ट्रिसिटी वापरू शकत नाही, म्हणून आम्हाला त्या बाकीच्या गोष्टींची गरज. ह्याला म्हणायचं इनडायरेक्ट डिमांड. सो डिमांड फॉर इलेक्ट्रिसिटी इज इनडायरेक्ट डिमांड. तिसरा मुद्दा आम्ही लिहिला आहे कॉम्प्लिमेंटरी किंवा जॉईंट डिमांड. ही गोष्ट एक गोष्ट आम्ही खरेदी केली आहे, त्याच्याबरोबर कंपल्सरी दुसरी गोष्ट आम्हाला घ्यावीच लागेल किंवा ते असल्याशिवाय आम्ही गोष्टी त्या यूजच करू शकत नाही. अशा वेळेला त्याला कॉम्प्लिमेंटरी डिमांड म्हणतात. उदाहरणार्थ समजा आम्ही कार घेतली आहे, नवीन कार घेतली आहे आणि त्याच्यामध्ये लागणारं पेट्रोल. ओके. पेट्रोलची डिमांड ही कुठल्या प्रकारात येईल? कॉम्प्लिमेंटरी किंवा जॉईंट या प्रकारात येईल. कारण कार आहे म्हणजे पेट्रोल भरावं लागणारच किंवा डिझेल भरावं लागणारच. सो कार किंवा पेट्रोल यांना कार बरोबर लागणारी डिमांड ही कॉम्प्लिमेंटरी आहे. त्याच्या जोडीला लागते आम्हाला. कारची मेन डिमांड आहे, पण त्याच्याबरोबर पेट्रोलची डिमांड ही कॉम्प्लिमेंटरी किंवा जॉईंट झाली. त्यानंतर कंपोजिट डिमांड.